सूर्योदय बँक आसनगाव यांनी आदिवासी महिलांची पैशांची फसवणूक केल्याची तक्रार। आदिम कातकरी संघटना महाराष्ट्र राज्याच्या माध्यमातून आमचे संस्थापक जगदीश दिवे साहेब, जिल्हा अध्यक्ष साहेब पण आहेत कालूराम वाघे साहेब आणि इतर संघटनेचे कार्यकर्ते आपले कार्यकर्ते आणि महिला जो अन्याय झालेला आहे महिलांवरती त्या निमित्ताने आम्ही या ठिकाणी आलेल्या पोलीस स्टेशनला थोडक्यात बोला महिला सांगत नाही बोला अन्याय काय झालेला फसवणूक केलेली आहे त्याही आम्हाला म्हणतात का तुम्ही पैसे काढायचं आणि आमच्या हातात द्यायचा आणि असं सांगायचं का तुम्हाला 4,500 दिलं ना तुम्हाला काही हप्ता बिप्ता भरावा लागणार नाही काही नाही तुमच्या दाराशी कोणी येणार नाही आणि जाणार नाही। मग आता कसं काय येतात आमच्या दारापुढं आणि पैसे काढायला गेलो तर सर म्हणतात पैसे काढ मावशी बँकेतून बाहेर निघल्यावर म्हणतात दे कडं किती आहेत पैसे मला मोजू दे। मी म्हणलं सर मला थांबा जरा मला मोजून बघू द्या। नाही म्हणता बरोबर आहे पैसे आणि लगेच माझ्या हातातून घेतलं। मी म्हणलं सर मला 200 रुपये तरी द्या घरी जावं लागेल मला मी काय चालत जाऊ का म्हणता नाही पैसे तुला भेटणार तू जा निघून। आज इथं आदिम कातकरी संघटनेचे महाराष्ट्र राज्य संस्थापक जगदीश तर या संदर्भात शहापूर तालुक्यातील आदिवासी महिलांची जी फसवणूक झालेली आहे त्या संदर्भात आज महिला सर्व शहापूर तालुक्यातले आणि भिवंडी तालुक्यातले आणि इतर तालुक्यातले सुद्धा आपल्याकडे संघटनेकडे आदिम कातकरी संघटनेकडे तक्रारी आलेल्या आहेत। त्यानुसार आम्ही आज न्याय देण्यासाठी सर्व महिलांना न्याय देण्यासाठी शहापूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल जे आरोप येत आहे त्याही फसवणूक केली त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी आज एक गुन्हा दाखल करण्यासाठी शनिवार ह्या दिवशी आम्ही आज इथे हजर झालो आहे आणि पोलीस अधिकारी साहेबांना गुन्हा दाखल करण्यासाठी आम्ही सांगितलं तरी पण आम्हाला आज म्हणजे आश्वासन दिलं आहे की आम्ही पूर्णपणे महिलांना आणि संघटनेला सपोर्ट करू 4 दिवस। Beep.